सर्वांना हरिओम. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. मार्गशीर्ष महिन्यातली पहिल्या पंधरवड्यातली एकादशी ही गीता जयंती म्हणून सर्वत्र उत्साहाने साजरी केली जाते. या एकादशीचं हे महत्त्व आहे, वैशिष्ट्य आहे ते त्याच्या नावातच आहे. या एकादशीला नाव दिलेलं आहे मोक्षदा एकादशी. दा म्हणजे देणारी आणि मोक्ष म्हणजे मुक्ती. मग मोक्षदा म्हणजे मुक्ती देणारी एकादशी. संसाराच्या बंधनातून जीवाला मुक्त करणारी, मोक्ष देणारी ती एकादशी म्हणजे ही मार्गशी महिन्यातली एकादशी, शुक्ल पक्षातली. आणि आज हा जो दिवस आहे तो भगवद्गीतेचा जयंतीचा दिवस आहे. या दिवशी सुमारे 5000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जे ज्ञानामृत पाजलं, बोधामृत पाजलं गीतेच्या रूपात, तो हा दिवस मार्गशीर्ष शुद्ध एकादशी. आणि भगवद्गीता ही आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. भगवद्गीता ही सर्वांनी अभ्यास आणि पठण करण्यासारखी आहे. कारण याचं वैशिष्ट्यच असं आहे की ही भगवद्गीता आनंद चिदघन, षड्गुण ऐश्वर्याने परिपूर्ण, चराचराने वंदन केलेल्या परमपुरुषोत्तम साक्षात भगवान श्रीकृष्णांची दिव्य दैवी अलौकिक वाणी आहे. गीता ही अत्यंत रहस्यांनी भरलेली आहे. परमदयाळू श्रीकृष्णांच्या कृपेने काही अंशी यातील रहस्य आपल्याला समजू शकते. जे मनुष्य परमश्रद्धा आणि प्रेममय विशुद्ध भक्तीने आपले अंतःकरण भरून भगवद्गीतेचे मनन करतात, चिंतन करतात, अभ्यास करतात, तेच भगवत कृपेचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन गीतेच्या स्वरूपाचे काही अंशी दर्शन घेऊ शकतात. म्हणून स्वकल्याण इच्छिणाऱ्या स्त्री पुरुषांनी मनुष्य जन्माला आल्यानंतर ज्यांना असं खरोखर वाटतं की माझ्या जन्माचं कल्याण व्हावं, नरदेहाची सार्थकता व्हावी, अशा सर्वांनी भक्तश्रेष्ठ अर्जुनाचा आदर्श पुढे ठेवून स्वतःमध्ये अर्जुनासारखे दैवी गुण बाणवून श्रद्धा भक्तिपूर्वक गीतेचे श्रवण, मनन, अध्ययन केले पाहिजे आणि भगवंताच्या आज्ञेप्रमाणे यथाशक्ती तत्पर राहून साधन करीत गेले पाहिजे. जे लोक असे वागतात त्यांच्या अंतःकरणात नवनवे परमानंददायक अनुभव, अनुपम आणि दिव्य भाव स्फुरण पावतात. तसेच ते पूर्णपणे अंतःकरणाने शुद्ध होऊन भगवंताच्या अलौकिक कृपामृताचा रसास्वाद घेत शेवटी भगवंतांना जाऊन मिळतात. म्हणजे त्यांना मोक्षप्राप्ती होते. श्रीमद भगवद्गीता हा वैदिक धर्मग्रंथांमध्ये
सर्वात उत्तम रीतीने प्रसिद्ध असा ग्रंथ आहे. पाश्चात्य राष्ट्रातील लोकांनी हा ग्रंथ स्वीकारलेला आहे. त्यांना इतका आकर्षक वाटतो की त्यांच्याकरता हा एक कुतूहलाचा विषय आहे, उत्सुकतेचा विषय आहे. या ग्रंथाचा प्रसंग नाट्यमय आहे. रणांगणावर समोरासमोर युद्धाकरता सज्ज उभे असलेले दोन प्रचंड सेनासमूह आणि त्यांचे फडफडणारे ध्वज अशा दृश्याची मांडणी या ग्रंथातील प्रसंगाला अनुपम अशी केलेली आहे. गीतेमध्ये गूढता आहे, कारण तेथे कृष्णाने अर्जुनाला आपले विश्वरूप दाखवले आहे. धार्मिक जीवनाच्या मार्गांचे बिकट दर्शन तेथे योग्य रीतीने घडवलेले आहे. त्याचप्रमाणे ज्ञान, कर्म, उपासना आणि श्रद्धा या मार्गांचे सुद्धा आणि त्यांच्या परस्पर संबंधाचे विवेचन गीतेमध्ये केलेले आहे. गीतेमध्ये सांगितलेली भक्ती म्हणजे धार्मिक समाधान देणारे विचारयुक्त साधन आहे. ती भक्ती म्हणजे केवळ काव्यमय भावनेचा उद्रेक नाही आहे. भगवान श्रीकृष्ण हा इतर देवतेप्रमाणे फक्त अवतार नाही. भक्ती म्हणजे मानव आणि परमेश्वर यांच्यामधील प्रेम व्यक्त करणारी एक सर्वात प्रत्यक्ष आणि प्रभावी अशी धार्मिक शक्ती आहे. भक्ती म्हणजे काय? मानव आणि परमेश्वर यांच्यामध्ये प्रेम व्यक्त करणारी सर्वात प्रत्यक्ष आणि प्रभावी अशी धार्मिक शक्ती आहे. मनुष्याने आपली सर्व कर्मे भगवंताला समर्पण करावी. पवित्र ग्रंथातल्या कृष्णकथा श्रवण कराव्या. भक्त श्रीकृष्णाच्या नामाचे संकीर्तन करतो, गुणगान गातो, भजन करतो, श्रीकृष्णाच्या मूर्तीला स्नान घालतो, त्या मूर्तीला पोशाख चढवतो, भगवान श्रीकृष्णाला जेवू घालतो, त्याला समर्पण केलेल्या अन्नाचा शेष भक्त ग्रहण करतो आणि अशा रीतीने भक्त श्रीकृष्णाला प्रसन्न करून त्याची कृपा संपादन करण्यात मग्न झालेला असतो. भगवंताच्या प्रित्यर्थ या आणि इतर पुष्कळ गोष्टी केल्याने भक्तामध्ये परिवर्तन होते. भक्तामध्ये इतके परिवर्तन घडते की तो भगवंताच्या अगदी सन्निध जातो, अगदी जवळ जातो. किती जवळ जातो? तो भगवंताला समोरासमोर पाहतो. अशी भगवद्गीता आहे. भगवान श्रीकृष्णांनी कोट्यावधी वर्षापूर्वी ही भगवद्गीता प्रथम सूर्यदेवाला सांगितली. गीतेमध्ये 4व्या अध्यायामध्ये तसं वर्णन केलेलं आहे. इमं विवस्वते योगम प्रोक्तवानहमव्ययम विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत. नंतर ती पुढे कशी आली ते त्या श्लोकात सांगितलेलं आहे. पण सुरुवातीला भगवंताने ही गीता सूर्यदेवाला सांगितली. आपल्याला या सत्य गोष्टीचा स्वीकार केला पाहिजे आणि कोणताही चुकीचा अर्थ न लावता भगवान श्रीकृष्णाच्या प्रमाणाच्या आधारावर भगवद्गीतेचे ऐतिहासिक महत्त्व आपण समजून घेतले पाहिजे. कृष्णाची इच्छा लक्षात न घेता भगवद्गीतेचा अर्थ करणे हा म्हणजे अत्यंत मोठा अपराध आहे. कृष्णाची इच्छा लक्षात न घेता आपण भगवद्गीता अर्थ करणे हा मोठा अपराध आहे. या अपराधापासून स्वतःचे रक्षण करण्याकरता भगवान श्रीकृष्णाचा प्रथम शिष्य जो अर्जुन, त्याला ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाचे प्रत्यक्ष ज्ञान झाले तसे भगवंताचे ज्ञान मनुष्याने करून घेतले पाहिजे. भगवद्गीतेचे अशा रीतीने यथार्थ ज्ञान झाले म्हणजे ते खरोखरी श्रेयस्कर आहे आणि जीवित
आपले जीवन कार्य पूर्ण सफल होण्यासाठी मानव जन्माचे मानव समाजाचे जे कल्याण होते त्याला हा फार मोठा आधार आहे, त्याला हे प्रमाण आहे. प्रत्येक मनुष्याला भगवान श्रीकृष्णाचा महिमा, महात्म्य आणि जीवाचे वास्तविक रूप यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. प्रत्येकाला ही गोष्ट समजली पाहिजे की जीव हा भगवंताचा नित्य सेवक आहे आणि प्रत्येकाने जर भगवंताची सेवा केली नाही तर त्याला त्रिगुणात्मिका मायेची सेवा करावी लागेल आणि अशा रीतीने त्याला जन्म आणि मृत्यू यांच्या चक्रातून सतत भटकावे लागेल. कारण मायेमुळे आपण या प्रपंचात गुंतलेले आहोत. त्यातून बाहेर पडून आपण भगवंताची सेवा केली तरच आपल्याला मोक्षप्राप्ती होणार आहे. मुक्त अशा मायावादी तार्किकांनासुद्धा जन्ममृत्यूच्या चक्रातून जावे लागेल. भगवद्गीतेतील ज्ञान म्हणजे एक महत् विज्ञान आहे. नुसतं ज्ञान नाही, ते महत् विज्ञान आहे आणि प्रत्येक जीवाने स्वतःच्या हिताकरता, स्वतःच्या कल्याणाकरता, मोक्षप्राप्तीकरता ते ज्ञान श्रवण केले पाहिजे. विशेष करून या कलियुगात सामान्यपणे लोक श्रीकृष्णाच्या बहिरंग मायाशक्तीने मोहित होतात आणि त्यांना चुकीने असे वाटते की भौतिक सुखात आपली प्रगती झाली पाहिजे, की आपण सर्वजण सुखी होऊ. त्यांना असे ज्ञान असते की भौतिक किंवा बाह्य अपरा प्रकृती फार बलिष्ठ आहे, बलवान आहे. कारण या बाह्य प्रकृतीच्या कडक नियमांनी प्रत्येकजण बांधलेला असतो. जीवाचे सुख भगवंताच्या अंशरूपाने राहण्यात आहे आणि म्हणून त्याचा स्वाभाविक धर्म भगवंताची निकटवर्ती सेवा करणे हाच आहे. परंतु मायेने भारल्यामुळे, भ्रम झाल्यामुळे मनुष्य विविध रूपांनी स्वतःच्या इंद्रियांना संतुष्ट करून घेण्याचा, सुखी करण्याचा प्रयत्न करतो, पण त्यामुळे तो कधी सुखी होणार नाही. आपल्या स्वतःच्या इंद्रियांना संतुष्ट करण्याऐवजी आपण भगवंताला संतुष्ट केले पाहिजे आणि तीच आपल्या जीवनाची परमसिद्धी आहे. भगवंताला सुद्धा हेच पाहिजे असते. भगवंताचे हेच खरे आपल्याला आग्रहाचे सांगणे आहे. म्हणून आपण भगवद्गीतेचा अभ्यास करताना हा मुद्दा समजून घेतला पाहिजे. वास्तविक श्रीमद भगवद्गीते महत्त्व शब्दांनी वर्णन करणे कोणालाच शक्य नाही. ते वर्णनातीत आहे, शब्दातीत आहे. हा एक अत्यंत रहस्यपूर्ण ग्रंथ आहे. यामध्ये सर्व वेदांचे तात्पर्य सांगितलेले आहे. हा भगवद्गीता 5वा वेद आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. म्हणून या ग्रंथामध्ये 4 वेदांचे तात्पर्य सांगितलेले आहे. मूळ ग्रंथ जो आहे तो संस्कृत आहे आणि संस्कृत म्हटल्यानंतर आपल्याला भीती वाटते, अरे मला तर संस्कृत येत नाही, संस्कृत कठीण आहे. परंतु गीतेतील संस्कृत भाषा इतकी सुंदर आणि सहज, सरळ, सोपी आहे की थोड्याशा अभ्यासाने मनुष्य ती सहज शिकू शकतो. एवढंच नाही तर जाणू शकतो. पण या ग्रंथाचा आशय, गीता आपल्याला शिकायला सोपी आहे, पण या ग्रंथाचा आशय इतका सखोल आहे की जन्मभर सतत अभ्यास करीत राहूनसुद्धा त्याचा थांग लागत नाही. समुद्र आपण म्हणतो अथांग पसरलेला आहे, त्याचा थांग लागत नाही. तसं गीतेतील ज्ञान
ते देखील अथांग आहे, त्याचा आपल्या थांग लागत नाही. नेहमीच नवनवे भाव गीता वाचताना, गीतेचा अभ्यास करताना आपल्याला नेहमीच नवनवे भाव उत्पन्न होत राहतात. त्यामुळे ही नेहमीच नवी वाटते. नेहमी श्रद्धा आणि भक्तियुक्त अंतःकरणाने एकार होऊन विचार करू लागल्यास यातील प्रत्येक शब्दात फार मोठे रहस्य असल्याचे आपल्याला प्रत्यक्ष अनुभवाला येते. भगवंताचे गुण, त्याचा प्रभाव आणि मर्म यांचे वर्णन ज्या रीतीने गीताशास्त्रात केले आहे तसे इतर ग्रंथात सापडणे कठीण आहे. कारण इतर ग्रंथामध्ये विषय काय, त्यामध्ये बहुतेक काही ना काही सांसारिक प्रापंचिक विषय आढळतात. परंतु भगवंतानी श्रीमद भगवद्गीतारूपी एक असे अनुपमशास्त्र सांगितलेले आहे, उपदेश आहे, त्याच्या व्यतिरिक्त एकही शब्द नाही. गीतेमध्ये आपल्याला भगवंताने जो उपदेश केलेला आहे तो सदुपदेश आहे, त्याच्या व्यतिरिक्त एकही शब्द नाही. भगवान श्री वेद व्यासांनी महाभारतात गीतेचे वर्णन करून झालं म्हटलेले आहे. एक श्लोकच आलेला आहे गीता मंगलमध्ये, सुरुवातीला आपल्या तो दिसून येतो. तो श्लोक असा आहे, गीता सुगीता कर्तव्या किमन्यै शास्त्रविस्तरैः या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात विनिस्तुता. त्याचा अर्थ असा आहे, गीता सुगीता करण्याजोगी आहे, म्हणजे गीता उत्तम प्रकारे वाचून तिचा अर्थ आणि भाव अंतःकरणात साठवणे हे मुख्य कर्तव्य आहे. कारण ती स्वतः पद्मनाभ भगवान श्रीकृष्णांच्या मुखकमलातून प्रगट झालेली आहे आणि म्हणून मग इतर शास्त्रांच्या फापट पसारायची जरूरच काय. स्वतः भगवंतांनी सुद्धा गीतेच्या महत्त्वाचे वर्णन केलेले आहे. गीतेचा अभ्यास कोण कोण करू शकतो असा प्रश्न येऊ शकतो. तर कोणत्याही वर्णाच्या आश्रमाच्या प्रत्येक माणसाला गीताशास्त्र अभ्यास करण्याचा अधिकार आहे. पण त्याची भगवंताच्या ठिकाणी भक्ती आणि श्रद्धा असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण स्वतः भगवंतानी आपल्या भक्तांमध्ये याचा प्रचार प्रसार करण्याची आज्ञा दिलेली आहे. त्याचप्रमाणे भगवंताने असेही सांगितलेले आहे की स्त्री, वैश्य, शूद्र, चांडाळ इत्यादी काही भगवतपरायण झाले असता मोक्षाला जातात. मग माणूस कोणत्याही प्रकारचा असो तो भगवतपरायण होतो, म्हणजे मोक्षाला जाऊन पोचतो. त्यासंबंधी आपल्याला गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये एक श्लोकही दिसून येतो. तो श्लोक असा आहे, मामी पार्थव्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः स्त्रियो वैश्याः तथा शूद्राः तेऽपि यान्ति परां गतिम्. ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार कराव्या लागणाऱ्या कर्मांनीच माझी पूजा केली असता मनुष्य परमसिद्धीला प्राप्त होतो, मोक्षाला प्राप्त होतो. या सर्व गोष्टींचा विचार केला असता आपल्या हेच लक्षात येते की परमात्मप्राप्तीचा सर्वांना अधिकार आहे. म्हणून आत्मकल्याणाची इच्छा करणाऱ्या माणसांनी मोह, लोभ सोडून अत्यंत श्रद्धाभक्तीपूर्वक अंतःकरणाने आपल्या मुलांना अर्थ आणि भावासहित गीता शिकवावी. त्याचप्रमाणे स्वतःही गीतेचे पठण आणि मनन करून श्री भगवंताच्या आज्ञेनुसार साधना करीत जावे. कारण अत्यंत दुर्मिळ असा मनुष्यदेह मिळालेला असताना आपल्या
अमोल वेळातील एक क्षण देखील दुःखदायक विनाशी भोग भोगण्यात घालवणे योग्य नाही, अयोग्य आहे, चुकीचे आहे, असंही गीतेचं महात्म्य आहे. गीता त्या निमित्ताने आपण थोडं चिंतन केलं. ग्रंथाचं वैशिष्ट्य आपण आता ऐकलं. इतर ग्रंथ आहे ते महात्म्यांनी लिहिलेले आहेत. मग गीतेचं वैशिष्ट्य काय? गीतेवर पाहिलं आता की हा ग्रंथ जो आहे तो भगवंताने स्वतः आपल्या मुखाने अर्जुनाला सांगितलेला आहे. आणि म्हणून इतर कोणत्याही ग्रंथांची जयंती आपण साजरी करत नाही. फक्त एकच ग्रंथ असा अलौकिक आहे, भगवद्गीता. आपण त्याची जयंती साजरी करतो. म्हणून आपण या निमित्ताने आज थोडंसं चिंतन केलं, अभ्यास केला. ग्रंथाची आरतीसुद्धा आहे, ती आरती आपण ऐकूया. ओम जय भगवत गीते मैया जय भगवत गीते हरिः कमल विहारिणी हरिः कमल विहारिणी सुंदर सुपुनीते. ओम जय भगवत गीते कर्म सुमर्म प्रकाशी कामासक्ति हरा मैया कामा शक्ति हरा तत्वज्ञान विकासिनी तत्वज्ञान विकासिनी विद्या ब्रह्म परा. ओम जय भगवत गीते निश्चल भक्ति विदान निर्मल मलहारी मैया निर्मल मलहारी शरण रहस्य प्रदायिनी शरण रहस्य प्रदायिनी सब विधि सुखकारी. ओम जय भगवत गीते राग द्वेष विदारी कारिणी मोद सदा मैया कारिणी मोद सदा भवभयहारिणी तारिणी भवभयहारिणी तारिणी परमानंद प्रदा. ओम जय भगवत गीते आसुर भाव विनाशिनी नाशिनी तमरजनी मैया नाशिनी तमरजनी दैवी सद्गुणदायिनी दैवी सद्गुणदायिनी हरिरसिका सजनी. ओम जय भगवत गीते समता त्याग सिखावनी हरिमुख की बानी मैया हरिमुख की बानी सकल शास्त्र की स्वामिनी सकल शास्त्र की स्वामिनी श्रुतियों की रानी. ओम जय भगवत गीते दया सुधा बरसावनी मातु कृपा कीजे मैया मातु कृपा कीजे हरिपद प्रेम दान कर हरिपद प्रेम दान कर अपनो कर लीजे. ओम जय भगवत गीते ओम जय भगवत गीते मैया जय भगवत गीते हरिः कमल विहारिणी हरिः कमल विहारिणी सुंदर सुपुनीते. ओम जय भगवत गीते. गीता मैया की जय.